नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आमचा प्लॅनिंगचा सेकंड ब्लॉग आहे आणि लास्ट ब्लॉगमध्ये पहिल्यांदा आमचं तिकीटचं काही हे झालेलं नाही आहे. आणि आज तारीख आहे 7 तारीख आणि सकाळी 10 वाजता आम्ही तत्काल बुक केलेलं आहे ट्रेनची तिकीट. सो त्याचा निकाल 8 वाजता समजेल. सो म्हणजे आजही आम्हाला उद्या जायचं, म्हणजे आज रात्री निघायचं आहे गोव्याला जाण्यासाठी. तरीसुद्धा आज आमचे तिकीट कन्फर्मेशन झालेलं नाही आहे. सो 8 वाजेपर्यंत 3 तास आहे. असं वाटतं की 10वीची परीक्षा दिले, मार्कशीट हातात आले, पण सर्टिफिकेट अजून आलेलंच नाही आहे. सो तसा इश्यू झाला आहे. सो लेट्स सी वेट लिस्ट, म्हणजे काय बोलतात, वेटिंग लिस्टवर जास्त लोक आहेत. 25 नंबर लागणं मुश्किल आहे. सो 8 वाजेपर्यंत वाट बघेन मी आणि त्याच्यानंतर मग बसची तिकीट काढायला मिळते का नाही ते बघू, आज नाही तर उद्या. सो या ब्लॉगमध्ये तरी आमची तिकीट कन्फर्म होते की नाही समजेल तुम्हाला. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सकाळी तत्काल बुक केलेला, अजूनसुद्धा एवढं वेटिंगवर आहे आणि आता 8:30 वाजले आणि रात्री 2 वाजताची ट्रेन आहे. तरीसुद्धा अजून आमचं काही कन्फर्मेशन झालेलं नाही आहे. लेट्स सी कसं काय गोव्याला जायला भेटतंय का नाही आम्हाला. मूड ऑफच झाला पूर्ण. पहिल्यांदा असं झालं असेल ना. सो फायनली आता मी घनसोलीमध्ये आलो आहे आणि आता वाजलेत 9 आणि माझे तिकीट काही कन्फर्म झालेलं नाही. आत्ता जस्ट मेसेज आला आहे. सो आता मी शॉपमध्ये चालले. 1 पीस घ्यायचं आहे मला. तो एक राहिला आहे आणि उद्याची बसची तिकीट पण आज काढून घेईल. होप उद्या तरी जायला भेटतंय का आम्हाला गोव्याला. कुठला तो शॉप आहे ना पुढे. फायनली आमची बसची तिकीट बुक झालेली आहे. थोडीशी खुशी पण आहे, मला थोडासा मूड ऑफ पण झाला आहे, कारण माझे ट्रेनचे तिकीटचे पैसे गेलेले आहेत, ते काही आता लवकर येणार नाही आहे. असो, गोव्याला जायला भेटते तो इम्पॉर्टंट आहे. सो बघू काय होतं. आणि आता थोडासा डिनर करणार आहे, म्हणजे थोडासा स्नॅक करतो आता. आणि या ब्लॉगमध्ये तरी आमची तिकीट कन्फर्म झालेली आहे. आता पुढचे ब्लॉग आपण बघूया. मी काय काय तयारी केली नाही. शॉपिंग पण केले मी थोडी गोव्याला जाण्यासाठी. आणि उद्या 8 तारीख संध्याकाळी आमची 10ची सायनवरून बस आहे, शुभम ट्रॅव्हल्स. सो बघू काय बोलते एवढं सांगून. चला थँक्यू रेश. बघ तो रेशमाने असं साईसाठी स्वेटर आणले. आई आमच्या आम्हाला गोव्याला नेण्यासाठी खोबऱ्याची चटणी करताय. काय त्याच्यामध्ये खोबरा, शेंगदाणा, लाल मिरची आणि लसूण असे मिक्सरला वाटून घेतले. आणि असं कांदा फ्राय करून आता त्याच्यामध्ये टाकून मीठ टाकून आपली खोबऱ्याची चटणी रेडी. आणि ही भाकरी बरोबर खूप छान लागते. तो आम्हाला 12 तासानंतर आम्ही दुपारी जाणार, तेव्हा दुपारी याला लंच खूप छान लागते प्रवासामध्ये ही चटणी भाकरीसोबत. सो आईने आमची अशी चटणी आम्हाला, आणि मला आईंच्याच हातची चटणी आवडतो. सो मी स्वतःने नेटकला. लेट्स सी. आणि आज आहे 8 तारीख, 8 का 9 तारीख, हां 8 तारीख. आणि 10-11 वाजता वाशी ब्रिज खाली आमची बस येणार आहे मुंबई टू गोवा. ट्रेनची तिकीट काय आम्हाला भेटले आणि कॅन्सल झाले आणि फुकटचे पैसे पण गेले म्हणजे येतील ते 7 दिवसामध्ये रिफंड होतात ॲटोमॅटिकली. सो लेट्स सी. सो हा या काय गाईज ओ घेते. सो माझा कुर्ता जो मी घेतला होता काल, तो मी पहिला एक्सचेंज करायला जाते. 2 तास फक्त राहिलेत आम्हाला तयारी करायची आहे. एक्सचेंज करून झालं, पूर्ण पॅकिंग सगळं सामान काढून ठेवलंय, फक्त पॅकिंग करायचं. टाटा. मी आणि हे आता गोव्याला जाणार आहे, आमचा फेवरेट प्लेस.
सो पुढचे सर्व ब्लॉग बघायला विसरू नका. म्हणजे जेवढे पण आम्ही जिथे जिथे हॉटेलमध्ये स्टे करणार आहे सर्व मी ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक दिवसाचा ब्लॉग आणेल. सो स्टे ट्यून. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करत राहा, जेणेकरून जेवढे जास्त कमेंट तेवढे जास्त शेअर होतील लोकांना. सो फायनली तिकीट कन्फर्म. नहीं बस कितना हुआ? 500 का? हे टाटा बाय बाय. काय रे? गोव्याला जायची आता पॅकिंग सुरुवात झालेली आहे आणि आता वाजले 8:30 आणि 10ला आम्हाला घर सोडायचं आहे आणि असं सगळं पॅकिंगला सुरुवात झाली. आता मी रवा केक घेतलाय बनवायला आम्हाला खाण्यासाठी तिथे. हे बघा रवा मैदा आणि तिकडे भाजी ठेवली उद्यासाठी आणि हे बटर आहे. आता याचं मिक्स करेन. आता झाल्यावर तुम्हाला दाखवते. आमचा पायनॅपलचा केक तुम्ही बघू शकता किती मस्त असा स्पंजी झालेला आहे. तर आता आम्ही खाण्यासाठी नेत आहे. आता पूजा ताईला थोडा आणि खाली थोडा, बाकी आम्ही घेऊन जाणार खायला. कट करतो.